ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 100 दिवस टीबी मुक्त अभियान. आपले राज्य टीबी मुक्त व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी टीबी रुग्ण यांना शिधा वाटप करण्यात आला. हे अभियान 100 दिवस चालणार आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करणार आहेत. यामध्ये जर टीबी रुग्ण सापडला तर त्यावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना 1000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर प्रसाद पाटील, माजी नगरसेविका आशा डोंगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका आशा डोंगरे यांनी विभागातील नागरिकांना आवाहन केले आहे, ज्यांना टीबीची लागण झाली आहे त्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि टीबी मुक्त व्हावे. महानगरपालिकेच्या प्रत्येक केंद्रावर ही योजना सुरू करण्यात आली असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने याची तपासणी करून घ्यावी. माननीय आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून क्षयरोग मुक्त अभियान सुरू करण्यात आलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज आपल्या या ठिकाणी कोरस हॉस्पिटल माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्तेच करण्यात आलेलं आहे. आज जर बघितलं तर 100 दिवसाचा हा टीबी मुक्त अभियान ठाणे महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत आहे. प्रत्येक घराघरात जाऊन सर्वे करून त्या ठिकाणी क्षयरोग पेशंट जे असतील तर त्यांचं निदान करण्यात येणार आहे. जर काही ते जर डिटेक्ट झाले पेशंट किंवा त्याच्यातनं जर कळलं की हे पेशंटला टीबी आहे तर त्यांना शासनाकडून 1000 रुपयांचं मदत देखील दरमहा देण्यात येणार आहे. तरी तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी प्रत्येकाने या उपक्रमासाठी आपलं सहकार्य द्यावं आणि खरंच जर कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांनी या माध्यमातून या योजनांचा लाभ घ्यावा. तसंच दर आपल्या प्रत्येक महापालिकेच्या प्रत्येक केंद्रावर ही योजना चालू करण्यात आलेली आहे. हे अभियान आपण सुरू केलं आहे. महानगरपालिकेतर्फे खरंच खूप चांगलं अभियान सुरू केलं आहे, कारण टीबी सारखा रोग आज जर तुम्ही बघितलं तर हे मोठे आजार, याला लोक घाबरून लोक घरात बसतात की बाबा मी जाऊ की नको, काय बाबा थोडंसं दुखतंय, त्रास होतोय तर अंगावर काढतं. तर हे न करता माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाबा आजाराचं वेळेत जर निदान झालं तर त्याच्यावर उपचार करता येतो आणि आपल्याकडे निशुल्क याचा उपचार होतोय. तर नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करते तुमच्या की अशा लोकांसाठी एकच आवाहन करते की त्यांनी हा आजार न लपवता किंवा घरातले पण असतात की बाबा भीतीने आजूबाजूला लोक काय म्हणतील किंवा लोक आम्हाला वाळीत टाकतील किंवा संपर्क ठेवणार नाही की बोलणार नाही. जसं आपण कोविडच्या काळात बघितलं तसंच आहे की हे आजार म्हणून लोक थोडेसे घाबरून घरात बसून राहतात किंवा लोकांना सांगत नाही की असं आजार आहे आणि ते घरातही वावरताना किंवा तसं. तर मला असं वाटतं त्यांनी जे कुटुंबातले लोक आहेत त्यांनी घाबरून न जाता त्या पेशंटला पण धीर देणं गरजेचं आहे आणि जर खरंच असं कोणी पेशंट घरामध्ये असेल तर त्यांनी स्वतःही ती आपली स्वतःची देखील चाचणी करून घ्यावी आणि जे काही डॉक्टरांशी संपर्क करून जे काही काळजी घ्यायची ती काळजी नक्की घ्यावी आणि त्या पेशंटवर योग्य ते उपचार करावे. त्यांना एकच आवाहन करेल की बघा, महापालिकेच्या आज अनेक अशा आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना महापालिका राबवत असते, परंतु कुठेतरी ती जनजागृती लोकांमध्ये होत नाही किंवा तो मेसेज लोकांपर्यंत जात नाही. तर आज या तुमच्या माध्यमातून एकच मेसेज देते लोकांना की एवढं चांगलं टीबी मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा ठाणे आपल्याला करायचंय तर खऱ्या अर्थाने लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि आता प्रत्येक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घराघरात लोक हे आपली स्टाफ जाणार आहे, महापालिकेचं जे आरोग्य विभागाचे स्टाफ आहेत ते घराघरापर्यंत जाणार आहे. तर लोकांना एकच आवाहन आहे की त्यांनी आपली लक्षणं कुठली टीबीची असतील, जर प्राथमिक कुठली लक्षणं असतील तर त्यांनी न लपवता बिनधास्त सांगावीत की बाबा आम्हाला असं असं त्रास होतोय. ह्याच्यातनंच आपले जे डॉक्टर्स असतील ते त्यांना मदत करू शकतात. तर त्यांनी जर योग्य सहकार्य केलं तर मला असं वाटतं आपल्याकडे ठाणे जे टीबी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. लोकल इथे लोकमान्य नगर, डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर सोनारीकर सर. महाराष्ट्र शासनातर्फे आपण टीबी मुक्त च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 100 दिवसाचा आपण प्रोग्राम हातात घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण युजली जे 60 वयापेक्षा जास्त म्हणजे कोणी हाय रिस्क पेशंट असतील त्यांना आपण सेग्रिगेट करून त्यांचं निदान करतो. निदान म्हणजे एक्सरे चेस्ट, त्याच्याबरोबर थुंकीचा तपास आणि लवकरात लवकर त्यांना जे असे काही पेशंट जे आहेत ते लवकरात लवकर आपल्या हाती लागून आपल्याला जास्तीत जास्त पेशंटला निदान देणं लवकरात लवकर गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. हा टोटल एक 100 दिवसाचा प्रोग्राम आपण ठरवलेला आहे, जो त्याचं ओपनिंग आज
सन्माननीय खासदार साहेब नरेश म्हस्के साहेबांच्या हस्ते इथे झालेला आहे कोरस रुग्णालय इथे. आणि आजपासून एक 100 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे. याच्यामध्ये आपण एक 24 डिसेंबरला हा एक आपला TBचा दिवस असतो, तर त्याच्या एक दिवस अगोदर हा प्रोग्राम संपणार आहे. म्हणजे अंदाजे एक 100 दिवसासाठी हा प्रोग्राम आपण हातात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रुग्णांना आत्तापर्यंत 500 रुपये आधी द्यायचो आपण, पण आता दर महिन्याला 1000 रुपये आपण त्यांना मदत म्हणून देतोय TBच्या रुग्णांना. त्याच्याबरोबर धान्य वाटप पण आपण चालू केलेलं आहे. तर आज हा प्रोग्राम सुरुवात झालेला आहे. आजपासून 100 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे. तर मी आपल्यातर्फे सर्वांना आवाहन करेल की जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा ही विनंती. थँक्यू.